लोकनेते स्वर्गीय जे.डी. पाटील उपाख्य बाबासाहेब सांगळुतकर यांची 51वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली। दर्यापूर येथील श्रीमती कोकिळाबाई गावंडे महिला महाविद्यालय सांगळुतकर जीन कंपाऊंड येथे झालेल्या कार्यक्रमाला गृहमंत्री अनिल देशमुख, महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांची विशेष उपस्थिती होती। सगळ्यात गोंडस, सगळ्यात प्रेमळ आणि सगळ्यांना सामावून घेणारा आणि तेवढंच आपले विषय कणखरपणे मांडणारा आमदार आज दर्यापुराला लाभलेला आहे। या निमित्तानं त्यांचं देखील अभिनंदन करतो। या ठिकाणी दिलीप काका निकुंजवेले, सन्मान्य सुनील भाऊ वराडे, सन्मान्य आदरणीय आमच्या कंचनमालाताईंची माझी दोस्ती भारी आहे। सगळ्यांना कळत नाही काय आहे नेमकं, तर कधी त्यांच्याबद्दल मला माझ्याबद्दल त्यांनाही सांगितलं जातं। यावेळी माजी मंत्री रणजित देशमुख, दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बळवंतराव वानखडे, युवा संवाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन पवित्रकार, स्वर्गीय जे.डी. पाटील सांगळुतकर स्मृती केंद्र दर्यापूरचे अध्यक्ष कुलभूषण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। सांगळुतकर यांच्या 51व्या पुण्यतिथीनिमित्त मला बोलावले याबद्दल गृहमंत्र्यांनी आभार मानले। यावेळी मान्यवरांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले। कुलदीप पाटील गावंडे यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला। महाराष्ट्राचे गृहमंत्री यांनी बोलताना लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला। मी भरपूर दिवसानंतर दर्यापूर नगरीमध्ये आलो, तोही मंत्री बनून आलो। सर्वात प्रथम महाराष्ट्रामध्ये अनेक महिन्यापासून जी पोलीस भरती थांबली होती आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा आमचे जे युवक आहे त्यांना सुद्धा पोलीस भरतीमध्ये आपण भरती झालो पाहिजे यासाठी त्यांना इंटरेस्ट आहे। त्याच्यामुळे त्या सर्व युवकांना मी सांगू इच्छितो की लवकरात लवकर आम्ही जवळजवळ 8,000 पोलिसांची, त्यामध्ये अलग अलग पोलीसमध्ये कॉन्स्टेबल आहे, बाकी सुद्धा आहे, त्यामध्ये ड्रायव्हर सुद्धा काही आहे, जवळजवळ 8,000 पोलिसांच्या भरत्या त्यानिमित्तानं आम्ही करणार आहे। मोठ्या प्रमाणात अर्ज सुद्धा आमच्याकडे आलेले आहेत आणि त्या पद्धतीनं पुढच्या काळामध्ये लवकरात लवकर भरतीची प्रक्रिया चालू होईल। काय चेंजेस बदलले? नाही, भरती प्रक्रियेमध्ये त्यामध्ये 2 व्ह्यूज आहेत। पहिला असा व्ह्यू आहे की पहिले जी फिजिकल व्हायची आणि नंतर तुमची ओरल व्हायची, ही पहिलीची पद्धत होती। आता काही लोकांनी सूचना केली की पहिले लेखी परीक्षा घ्या आणि नंतर फिजिकल घ्या। या सर्व बाबतीचा आम्ही विचार करून कशा पद्धतीने या परीक्षा घ्यायच्या, पहिलीसारखीच परीक्षा घ्यायची, पहिली फिजिकल आणि नंतर ओरल, की नवीन ज्या सूचना आहेत त्या पद्धतीने घ्यायची, त्याचा लवकरात लवकर आम्ही निर्णय घेणार। सर, तुम्ही सांगितलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच्या काळामध्ये सर्वात जास्त क्राईम होतं, तुमचं आता काय स्ट्रॅटेजी राहील? असं आहे की नागपूर शहराच्या बाबतीत आपणच इलेक्ट्रॉनिक मीडिया असो, बाकी प्रिंट मीडिया असो, यांनीच 5 वर्ष हा विषय चालवला आणि नागपूरला क्राईम कॅपिटल ऑफ महाराष्ट्र या पद्धतीचा उल्लेख त्यांनी नागपूरचा होत होता। त्याच्यामुळे गृहमंत्री झाल्यानंतर माझा प्रयत्न राहील की नागपूरसारखी ज्या ज्या शहरामध्ये परिस्थिती आहे त्या ठिकाणची कायदा सुव्यवस्था चांगल्या पद्धतीनं सुधारण्यासाठी आम्ही आमच्या पोलीस खात्यातील सर्व अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन काम करू आणि कायदा सुव्यवस्था चांगली राहील याच्यासाठी 100% प्रयत्न करू आणि कायदा सुव्यवस्था चांगली महाराष्ट्रामध्ये ठेवू, एवढंच आजच्या प्रसंगी मी आपल्याला सांगू इच्छितो। असं म्हणून त्यांनी घराच्या आठवणी सुद्धा सांगितल्या। पोलीस भरती घेऊ, पोलीस कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी घरं उपलब्ध करून देऊ, अशा घोषणाही त्यांनी या कार्यक्रमात केल्या। हा कार्यक्रम घरगुती असल्याचंही ते म्हणाले। लोकनेते स्वर्गीय जे.डी. पाटील यांच्या समाधीवर मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केले, आदरांजली वाहिली। यावेळी मोठ्या संख्येनं ग्रामस्थ उपस्थित होते। नासिर शाह, विदर्भ न्यूज, खल्लार।